थँक्यू सो मच जय जिगर सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो VPL 2025 एडिशन 3 आणि याची रात्र दुसरी आणि लढत आपण जी पाहणार आहोत पुढली खेळ प्रतिष्ठान त्यांचं अगेन्स्ट टीम भरत स्पोर्ट्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतो देवर्ष पाटील पुरस्कृत भरत स्पोर्ट्स आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला कुंडलिक प्रतिष्ठान संघ इन ऍक्शन मध्ये दिसतोय. अपेक्षा करूया की या सत्रामध्ये अडकीर एक चांगली लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल. पण या आधी जो सामना आपण पाहिला तिथे बाजी मारली होती. भार्गव फायटर्स टीमचा कमबॅक आपण पाहिला. कुंडलिक खेळ प्रतिष्ठान टीम रामदादा भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघटनांचा अगेन्स्ट देवर्ष पाटील पुरस्कृत भरत स्पोर्ट्स ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः देवर्ष टीम मध्ये या आगे त्यांनी या टीमचं महत्वपूर्ण खेळाडू स्वतः देवर्षच आणि आणखीन एक चांगली बॅटल काल आपण पाहिलं की हर्षद पाटील थोडे नाखुश दिसले होते. पण अपेक्षा करूया त्यांचा इथे चांगला खेळ होईल. सलामीची जोडी ओपनिंग पेअर बॅटर इंद्रपाल पाटील आणि त्यांचा समवेत संजय वाघे ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि फर्स्ट उभा बॉलर तयार होतात पहिल्या षटकामध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल फुल टॉस होता. मिड ऑनला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातो. सिंगल इथे कंप्लीट होईल. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघा दोन्ही टीम्स जर आपण विचार केला जेव्हा मी कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनला विचारलं की काल काय झालं तर त्याने सांगितलं की सामना आम्ही हरलो. सो दॅट्स वाय या मॅचचं महत्त्व देखील जास्त झालं. तर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर भरत स्पोर्ट्स टीमने चांगला खेळ दाखवला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की भरत स्पोर्ट्स टीमने भार्गव फायटर्स या टीमलाच पराभूत केलं होतं आणि तिथे आपण देवर्ष यांची चांगली बॉलिंग पाहिली होती. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडवरती आता संजय वाघे ऑन साईडला गेला जो तो बॅटचे आतली कडा लागले आणि त्यानंतर पायावरती बॉल आदळला. बट इन बिटवीन सिंगल कंप्लीट धाव फलक 2 वर. आणि थर्ड एडिशन मध्ये चॅम्पियन कोण बनेल हा प्रश्न. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह इनफिल्डला क्लिअर केलं. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे. बट बॉल जिंकेल फिल्डर हरतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. पगला चौकार 4. सॉन्ग जसा प्ले केला डीजे डॅनीने देखील माझ्याकडे पाहिलं. या गाण्याची डिमांड 9 वाजता झाली होती पण अखेरीस 12:25ला हे सॉन्ग ऐकायला मिळालं. थँक्यू डीजे डॅनी. चौकार येतो धावपळ घ्या 4 धावांच्या मदतीने. स्कोर कार्ड
6 ऑन द बोर्ड आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी या फर्स्ट ओव्हरमध्ये. फुल लेंथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आता मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये बॉल फील्ड करतात. रनआउटची शक्यता होणार नाहीये. 2 धावा मिळतील. दोन धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 8 धावा धावफलकावरती. याआधी तुम्ही अजयजी घरत सरांचा गोड आवाज ऐकला. संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वन अँड ओनली कॉमेंटेटर जो हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये कॉमेंट्री करतो. आणि ते लहानपणापासून हाच तर आवाज ऐकून आम्हीही मोठे झालो. आणि आज भाग्य पहा त्यांचा समवेत कॉम्बॉक्समध्ये कॉमेंट्री करण्याची संधी. फुल टॉस हॅमट केलं, इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बागे. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना हा अडकीन एक चौकार आणि बॅटर सांगतात की रिव्ह्यू हवाय, हाईट चेक करायची. थर्ड अंपायर आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार असेल बट नो बॉल नाही आहे. आणि खेळही समाप्त झाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 12 विदाउट लॉस. टीम भरत स्पोर्ट्स रिमेनिंग येतात 4 ओव्हरचा खेळ बाकी. आणि जतीनही मंचावरती या सामन्याचा आनंद घेतात. जतीन यांचा देखील वेगळाच इतिहास राहिला या स्पर्धेमध्ये आणि ते मी जेव्हाही सांगतो भरपूर सारे प्रेक्षक त्या माहितीचा आनंद घेतात. बट त्याविषयी मी चर्चा करणार नाही आहे. मागच्या दिशेने जाऊया. सेकंड ओव्हर बॉलर महेश. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती पगलं षटक आपण पाकलं. बॅटिंग चांगली लागली फर्स्ट पॉवर प्लेमध्ये बिकॉज 12 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळायचं होतं. आय थिंक बॉडीवरती बॉल दळला. रन घेण्याचा प्रयत्न आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं सिंगल कम्प्लीट लेग बाईजच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. धावफलक 13 धावा धावफलकावरती. इथं बॅटिंग करण्यामध्ये जर आपण पाहिलं तर दमखमते राग आणि काळ आपण पाहिलं की याच टीमने 50 धावा डिफेंड केल्या होत्या अगेन्स्ट टीम भार्गव फायटर्स. दॅट्स वाय बॉलिंग क्रमामध्ये देखील जर आपण पाहिलं तर एकूण एक चांगले बॉलरही आहेत. बघा लीग क्रिकेटचा तर मी म्हणेन सर्वात मोठा बेनिफिट हाच असतो की नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात. नवीन नवीन प्लेयर्सला त्यांचा टॅलेंट दाखवण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण इयर बाय इयर तेच तर पाहिलं की नवीन नवीन चेहरे इंट्रोड्यूस केले जातात आणि त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. स्पेशली या एडिशनमध्ये अमित चव्हाण यांनी फार इम्प्रेस केलं विथ बॅट. ऑन साईडला खेळायचं होतं आणि स्क्वेअर लेगला फिल्डर इनफिल्डमध्ये बॉल फील्ड करतात. सिंगल दरम्यान कंप्लीट होईल आणि एका धाव्याच्या मध्ये धावफलका पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. यात नंतर होणारा सामना आजचा रात्रीमधला तो शेवटचा सामना असेल. हरिदास शिव प्रतिष्ठान त्यांचा अगेन्स्ट लहू टावडे फाउंडेशन अशी बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. स्कोर कार्ड 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि आउटफील्डमध्ये फिल्डिंग हर्षद सेट करतात तेच दिसतं. आणि फील्ड प्लेसमेंट आता जर आपण पाहिलं तर ऑफ साईड पूर्णपणे पॅक. ऑफ साईड पॅक बट ऑन साईडला उडवायचं होतं. मिस टायमिंग बॉलमध्ये बॉलर डाऊन दी बॉल शॉट अँड गोल स्वरूपामध्ये
धक्का पकला लागला इनॅट नंबर 3 न्यूमॅन इन बॅटर करम पाटील दरम्यान क्रमांक 3 वरती येतात बॅटिंग करण्याकरिता. तेच मी विचार करत होतो की आज पूर्ण्याचे आकाश पाटील दिसले नाही. आय थिंक ते नेक्स्ट मॅचमध्ये आहेत. सॉफ्ट अँड ड्राईव्ह कव्हरला बॉल फिल्ड होतो. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 15 ऑन द बोर्ड 15 धावा धावफलकावरती. मग काही असे चेहरे आहेत ज्यांचा खेळ पाहण्याची एक वेगळी मजा. गतवर्षी आकाशच्या चेहऱ्यावरती संपूर्ण स्पर्धेमध्ये 12च वाजले होते. पण या पर्वामध्ये त्याचाही प्रयत्न की चांगला खेळ दाखवायचा आहे. कारण ग्रामीण क्रिकेट जर आपण पूर्ण टीमचा उचलून पाहिला तर एक भरपूर चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याचंही ओळख आणि नेक्स्ट मॅचमध्ये तोही इन ॲक्शनमध्ये असेल. फुल टॉस होता बेनिफिट घेऊ शकले नाही आहेत. बॅटने बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे. येतोय डॉट आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये आता खेळ बाकी आहे. शेवटचा एक चेंडू 1 to go. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान त्यांचा अगेन्स्ट भरत स्पोर्ट्स ही बॅटल आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरमधला. वन्स अगेन प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 15 लॉस ऑफ 1 विकेट टीम भरत स्पोर्ट्स. आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा असे दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्येच ही स्पर्धा थोडी जास्त इंटरेस्टिंग इथे झाली. कारण पाकलं गेलं तर 3 ग्रुप्स आहेत. प्रत्येकी टीमला लीग स्टेजमध्ये 3 मॅचेस खेळण्याची संधी मिळेल आणि त्यातल्या त्यात क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये जिवंत राहण्यासाठी तुम्हाला मिनिमम 2 मॅचेस तरी जिंकायचं आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही पहिले 2 सामने गमावता तर त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टीम्सवरती निर्भर राहावं लागेल. बघा लीग स्टेजचा हाच तर फंडा आहे. 2 ओव्हरचा खेळामध्ये धावफलक 15 खेळ बाकी येतात. 3 ओव्हरचा एक छोटीशी मिड कॉन्फरन्स सुरू आहे टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठानची. आणि या टीमसाठी हा सामना जास्त महत्त्वाचा झाला आहे. कारण कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमने पहिला सामना गमावला होता. सो दॅट्स वाय ही मॅच जिंकणं हे जास्त मॅटर करेल. बट दुसऱ्या बाजूने जर भरत स्पोर्ट्स टीमने इथे बाजी मारली तर या ग्रुपमध्ये ते पुढे निघून जातील. थर्ड ओव्हर बॉलर दीपेश या तिसऱ्या षटकामध्ये तयार होतात. बॉलिंग मार्कवरती आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे करम पाटील. करम पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. सध्याच्या घडीला थोडा माहोल शांत आहे. कारण बॅटिंगही आतापर्यंत शांतच राहिली. कारण बघल्या 2 षटकांमध्ये 15च धावा आणि धक्काही 1 लागला. थर्ड ओव्हर दीपेश राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केला डीपमध्ये. कव्हरला फिल्डर हलकीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डही पुढे जातोय. 17 ऑन द बोर्ड 17 धावा धावफलकावरती. अजूनही हर्षद पाटीलचं एक षटक येणं बाकी आहे. हर्षदही या सीझनमध्ये हर्षदला जितकं मी पाहिलंय ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगलीच बॉलिंग केली. बट कालच्या दिवसामध्ये मंगेश भोईर यांचा अगेन्स्ट मंगेश भोईर यांचा पारडं थोडा पण जड पागलं कालच्या रात्रीमध्ये. पण इथे आता थोडा सुधारणा आणण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. डीपमध्ये मिड विकेटचे फिल्डर वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली. थ्रोही येतोय. रनआउटची शक्यता होईल का. करण धावतोय आणि एकंदरीत आता रनआउटची शक्यता आहे. आणि पाकलं गेलं तर काहीशा चर्चा इथे अंपायर सोबतही सुरू आहेत. अंपायर 2 रन कंप्लीट. येस 2 धावा मिळतील. नेक्स्ट बॉल प्लेन मिस. येतोय डॉट. बघा लेफ्ट आर्मर आहे. राऊंड द विकेट बॉल टाकतोय आणि अँगलनेही क्रॅम्प करतोय. सो दॅट्स वाय राईटी बॅटरला
मोठे फटके खेळणं इतकंही इझी नाही आहे. कारण एकंदरीत बहुतांश वेळा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे पाहिलं की जेव्हा एखादा लेफ्टी बॉलर त्याचा अगेन्स्ट रायटी बॅटर असतो तेव्हा मोस्ट ऑफ टाइम्स बॅटरला डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात आणि तेच चाललंय या ओव्हरमध्ये. आता ही मिस टायमिंग बॉल ओव्हरमध्ये विकेट कीपर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. एक सहज सोपी कॅच इथे पकडण्यात येईल आणि धक्का इथे लागला दुसरा. आता मी म्हटलं ना की आमचे डीजे मास्टर साऊथवरनं सुरुवात करतात, नॉर्थला जातात, त्यानंतर ईस्टवरनं वेस्टपर्यंत. एकूण एक चांगली संगीत आहे. कारण बघा अगदी जर पाहायला गेलं तर कॉमेंट्री करिअरमध्ये रोजच कोण ना कोणी नवीन भेटत असतो. बट फार कमी असे डी जे मास्टर जे असतात जे प्रॉपर त्यांना माहिती असतं की प्रेक्षकांना काय हवं आहे आणि खेळाडूंना काय हवं आहे. कारण मी म्हणेन की क्रिकेट विथ म्युझिक हेही जास्त मॅटर करतं. आणि आता जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला स्कोर कार्ड जे आहे 19. यष्टांचा वेध यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. आणखीन एक धक्का देवर्ष आलाय आणि देवर्षला जावंही लागेल. धक्का लागला तिसरा. धक्का लागलाय तिसरा. आणि हे घडतं की जेव्हा पहिला बॉल आपण फेस करत असतो आपण कशासाठी रेडी असतो की बॅक ऑफ लेंथ बॉल येईल, हार्ड लेंथ येईल. बट बॉल जेव्हा सडनली फुल लेंथ अथवा यॉर्कर येतो तेव्हा ॲज अ बॅटर तुम्हाला अगदी पहिलाच बॉल ॲडजस्ट करणं अवघडच होतं. आणि तेच रागलं. सटीक निशाणा साधला होता बॉलर दीपेशने, सफलता मिळेल. धक्का लागला तिसरा. आणि आता हॅट्रिक बॉल असेल. भागीरथ पाटील साहेबांनी सांगितलं की जर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर त्यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज दरम्यान देण्यात येईल. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, अपील फिगर अप. VPL 2025 सीझन 3 सी पकली विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली बॉलर दीपेशने. लाजवाब स्वेल, लाजवाब बॉलिंग. कारण मिडल ऑर्डर इथे ढासळलाय आणि त्या ढासळण्यामागे कारण जर कोणी आहे तर तो दीपेश. बॅक टू बॅक 3 झटके. बॅक टू बॅक 3 धक्के. आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहिलं की बॉलिंग इथे राखली. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. आणि तसेच टीम ओनर विघ्नेशजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज या विकेट हॅट्रिकसाठी. आणि मी उल्लेख करत होतो की हर्षद कुठे, आणि हर्षद आता येतो या 4थ्या षटकामध्ये. आतिश भामरे यांचे शिष्य हर्षद
पगलास बॉल बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट पॉइंटला फिल्डर आहेत बॉल फील्ड करतात आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 19-20 धावा धाव फळकावरती आहेत 20 ऑन द बोर्ड हर्षद पाटील या फोर्थ ओव्हर मध्ये फुल टॉस डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आहेत उपस्थित लॉंग ऑनला फिल्डर आहेत फिल्डिंग चांगली राखली रनआउटची शक्यता होणार नाही मिळेल सिंगल खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या क्रीडांगणाला जर आपण थोडं ऑब्झर्व केलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ जी बाउंड्री लाईन आहे ती थोडी डीप आहे आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही काऊ कॉर्नर रिजनला टार्गेट केलं तर ते थोडं जवळ तसेच भिवंडी तालुका छत्रपती शिवबा ग्रुप अध्यक्ष सन्माननीय विजयजी भामरे साहेबांचंही शुभागमन झालेलं आहे आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत हर्षद या फोर्थ ओव्हर मध्ये नेक्स्ट बॉल स्क्वेअर कट करायचं होतं बॅटची एज लागली आणि बॉल डायरेक्टली पडद्यावरती जाऊन धडकला पण घोषित क्षेत्रामध्ये गेला नाही या सिंगल मिळेल धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 धावा धाव फळकावरती रिमेनिंग अजूनही आपण जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे मोठे फटके हवेत कारण किमान जर तुम्हाला तुमच्या बॉलर्सला संधी द्यायची आहे फाईट करायचं सेकंड इनिंगमध्ये तर मिनिमम मी म्हणेन की 45 to 50 पर्यंत पोहोचणे महत्त्वाचं राहिलं पण परिस्थिती थोडी बिकट आहे आणि या कंडिशनमधनं जर 40 पर्यंत जरी पोहोचले तर तिथनं सुद्धा एक आउटसाईड चान्स की जिथे तुम्ही फाईट करू शकता जिथे तुम्ही स्वतःला बॅक करू शकता आणि ते करण्याकरिता इथे मोठे फटके हवेत फुल लेंथ लॉफ्टेड फटका उडवला बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ येतात आणि मिस्टेक होणार नाहीये कॅचही पकडली जाईल आता हर्षदला मिळेल सफलता धक्का हा लागलाय 5वा अर्धी टीम डगआउट मध्ये कोलॅप्सचा मागे हेही कारण राखलं की मागील षटक जे टाकलं दीपेशने गेम चेंजिंग ओव्हर आणि तसेच हर्षद पाटीलने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आतिजी भामरे दादांकडनं 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल आणि हे पहा साऊंड आय थिंक आलं होतं कारण जी प्रतिक्रिया हर्षलने दिली की संपर्क होता विकेट कीपर इथे थोडी मिस्टेक घडली पण जर रिदम मध्ये बॉल टाकतोय हर्षद कौतुक मी करेन कारण एकंदरीत फार कमी असे बॉलर्स असतात जे कमी वयामध्ये मॅच्युअर बॉलिंग करतात कारण बघा यंग बॉलर्सकडे मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की गती असते पण गतीसोबत नियंत्रण अनुशासन याही गोष्टी महत्त्वाच्या आता हा बॉल मागे चालला विकेट कीपर आताही मिस्टेक करतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं सिंगल इथे कंप्लीट झाली आणि वाईड या आहे 1+1 मिळतील या 2 धावा बरेच स्पोर्ट्स टीमचे खेळाडू कुंदन पाटील जर बॅटिंग करण्याकरिता आले तर प्रत्येकी रनसाठी भागीरथ पाटील दादांकडनं 500चं कॅश प्राइज क्या बात आहे आणि जर आपण पाहिलं तर आणि संदीप पाटील यांनी सांगितलं की काटेई गावचं त्यांनी सांगितलं की प्रत्येकी रनसाठी 1,000 रुपये म्हणजे 1 रन 1,500 रुपयाचे
ऑन साईडला स्ट्रोक डीपमध्ये मिड विकेटला फोल्डर आहे. फोल्डर वेगाने येतात, बॉल फुल केला जातोय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर एकच रन मिळेल आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झालेला आहे. 4 ओव्हरचा अखेरीस ऑलमोस्ट रन बॉल 25 धावा धाव फलकावरती आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी. बघा एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रतीक भोईर बॉलिंग करत नाही आहेत बिकॉज ते थोडे इंजर्ड आहेत. पण त्या व्यतिरिक्त ज्या 4 चेहऱ्यांवरती आतापर्यंत विश्वास दाखवण्यात आला त्या 4ही बॉलरने इम्प्रेस केलं आणि 1 ओव्हरचा खेळही बाकी आहे या पहिल्या 17मध्ये आणि अंतिम षटकामध्ये कोणावरती विश्वास दाखवला जाईल हा प्रश्न आहे आणि अंतिम षटकामध्ये बॉलर दरम्यान तयार होतात. कपिल पाटील या अंतिम षटकामध्ये स्कोर कार्ड फुल टॉस पहिलाच बॉल ऑन साइडला स्ट्रोक गॅपमध्ये स्ट्रोक आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चांगली सुरुवात या अंतिम षटकाची. चौकार 4. नसतो. सो दॅट्स वाय या पहिल्या सत्रामध्ये जितक्याही बनवल्या जातील एक एक धाव तुम्हाला लढण्यासाठी मदत करणार आहे. कारण कधी कधी काय होतं की जर आपल्या हातामध्ये नाही आहे ना त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं होतं. आता 29 झाल्या, 5 चेंडू आणखी आहे, 2 चांगले फटके जर इथे आले 40 पर्यंत जर पोहोचले तर फाईट चांगली होऊ शकते. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रनचा मध्ये स्कोर काढता जाऊन पोहोचला 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आणखीन 5 चेंडूंचा खेळही बाकी आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टोला लागला डीपमध्ये मिड विकेटचे फोल्डर वेगाने आले, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी परत रॉंग एंड थ्रो, 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि जर आपण पाहिलं जे मी सांगितलं की 40 नियर बाय 40 तुम्ही जर बनवाल तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. कारण बॉलिंगमध्ये दमखम तर आहे आणि त्याप्रमाणे खेळही होणं महत्त्वाचं राहिलं. चला टॉससाठी या हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि लहू टावरे फाउंडेशन आकाशचा उल्लेख मी केला होता तर फायनली आकाशही आला. गतवर्षी तेवढा चांगला सीझन राहिला नव्हता. फुल लेंथ प्लन मेस येतो डॉट. बघ घडलं काय की या पहिल्या सत्रामध्ये एक्झॅक्टली आतापर्यंत काय झालं की जे मिडल ओव्हर्समध्ये बल्कमध्ये जे विकेट गेले ना ते विकेट टोचणारे होते. कारण त्या क्षणाला एकतरी बॅटरने हा विचार करायला हवा होता की मैदानाच्या आतमध्ये उभं राहणंही महत्त्वाचं होतं. लॉफ्ट हेड फटका लॉफ्ट केला, लॉंग ऑन येतात बट बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. दाखवला जातो बट चेहऱ्यावरती चिंता आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही पहिला सामना जिंकले त्याप्रमाणे याही मॅचमध्ये तशाच खेळाची अपेक्षा होती. बट क्रिकेटमध्ये ना प्रत्येकी मॅच ही शून्यापासून सुरुवात आहे. तुम्हाला प्रत्येकी मॅचमध्ये 0 पासून स्टार्ट करायचं आणि तेच राखलं की पहिला सामना गमावल्यानंतर शून्यापासून सुरुवात करायची होती आणि शून्यापासून चांगली सुरुवात आता मी म्हणेन की या मॅचमध्ये केली. टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठान धाव पडत 36 बट हा येतो डॉट. आता जर आपण बघलं खेळ बाकी आहे, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या हरिदास शेठ प्रतिष्ठान लव टावरे फाउंडेशन अशी बॅटल आजच्या रात्रीमधली शेवटची लढत असेल ती आणि तिचा टॉस आपण करणार आहोत. शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल मिस टायमिंग मिड ऑफ. हर्षद आलाय, कॅच ड्रॉप आणि अशा अपेक्षा खऱ्या अर्थानं हर्षदकडनं आपण नाही ठेवत, बट ते घडलं आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर या अंतिम चेंडूवरती रन्स टोटल कंप्लीट झाला 2 आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रनआउट म्हणजे फर्स्ट इनिंग कंप्लीट 38 बनवण्यात आलं आणि 39चा टार्गेट इथं सेट केला टीम भरत स्पोर्ट्सने अगेन्स्ट टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. आनंद पाटील आणि जगदीश भोईर या दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. आमचे दोन्ही मान्यवरही जोडले गेले, दोन्ही टीमचे कॅप्टनही सोबत आहेत. कॉल कोण करतो? आकाशजी. हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमचा कॉल असेल. टेलर्सचा कॉल आहे आणि हेड आलाय म्हणजे टॉस लहू टावरे फाउंडेशन टीमने जिंकला. आकाश जोडले गेलेत. आकाश पगला गमावला राईट. स्वतः या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण लढत आहे कारण क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये बनून राहायचं, मॅच जिंकणं गरजेचं. डिसिजन काय? बॅटिंग करणार आहेत आणि सरप्राईज करणार निर्णय आकाश. आणि यामागे एनी स्पेशल रिझन? नाही, आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. आणि आकाश ऑल ओव्हर ज्याप्रमाणे मी म्हणेन की पूर्णा वलपाडा या तिन्ही गावांचे एकत्रित लीग आणि ही जी कन्सेप्ट आहे, कारण कालच्या दिवसामध्ये जास्त ओपनिंग घेतलं नव्हतं, पण आज तो प्रश्न विचारतोय. ज्याप्रमाणे माहोल आहे, ज्याप्रमाणे खेळही प्रत्येकी खेळाडूचा चाललाय, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? स्पर्धा तर एकदम चांगली आहे. गेल्या वर्षी वल आणि पूर्ण होती, यावर्षी 3 गाव एकत्र आहेत आणि अतिशय चांगली टुर्नामेंट पार पडत आहे. सर्व खेळाडू एकदम 100% 100% देऊन खेळत आहेत. बेस्ट ऑफ लक आकाश. हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आमच्या समोर. आणि टॉस जर तुम्ही जिंकला असता तर डिसिजन काय होतं? क्षेत्ररक्षण घेणार होतो मी, म्हणजे तेच मिळालं. सो प्री डिसाइडेड होतं. सो माइंडमध्ये काय थॉट्स? समोर एक चांगली टीम आहे, किती पण रोखण्याचा प्रयत्न आहे, तीच टीम खेळवणार आहेत की काही चेंजेस? नाही ते गेम प्लॅन आम्ही नंतर उतरल्यावर करू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ॲज अ सिनियर प्लेअर आवर्जून ही गोष्ट मला तुम्हाला विचारावीशी वाटते, कारण ही जी कन्सेप्ट आहे, कारण आपण तिसऱ्या पर्वामध्ये आहोत आणि प्रत्येकी वर्षी आयोजनाचा लेवल स्टँडर्ड आपल्याला उंचावताना दिसतो. आणि यावर्षी ज्याप्रमाणे आयोजन नियोजन आहे, जो माहोल आहे, काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी मिळाली, त्याच्यामुळे आयोजकांचे खूप खूप आभार. बेस्ट ऑफ लक. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण वॉचही देणार आहोत. रोशनदादा पाटील यांच्या शुभेच्छा आपण वॉच देऊया आकाशला. आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकला लहू टावरे फाउंडेशन टीमने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात, बट तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. VPL 2025 सीझन 3 आणि सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात, आवाज आपण ऐकूया अजय जिगरज सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये. आजची स्पर्धेची दुसरी रजनी आणि चालू असलेला सामना आपल्या समोर भरत स्पोर्ट्स विरुद्ध कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. भरत स्पोर्ट्स संघानं प्रथम बॅटिंग करताना फक्त 38 धावांपर्यंत मजल मारली आहे निर्धारित 5 षटकांमध्ये आणि 39 धावांचं छोटंसं टार्गेट कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघासमोर सेट करण्यात आले. लो स्कोरिंग काहीसा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजचे पहिले 2 सामने आपण बघितले तर तिकडे धावा जरूर चांगल्या पाहायला मिळाल्या होत्या, परंतु तिसऱ्या मॅचपासून कुठेतरी गोलंदाजांचं जास्तीत जास्त वर्चस्व राहिलंय. या ठिकाणी काटाई गावचे समाजसेवक सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही VPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने करीत आहोत आणि आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय संदीप पाटील साहेब. 6 बाद 38 भरत स्पोर्ट्स. काल भरत स्पोर्ट्सनं चांगला खेळ सादर केला होता. भार्गव फायटर्सला त्यांनी पराभूत केलं होतं.
पण आज फलंदाजी कुठेतरी ढेपाळताना दिसली आहे. इंद्रपाल यांनी जरूर चांगलं योगदान दिलं. 26 धावा बनवल्या, सलामीला आले होते. इतर फलंदाजांनी सपशेल शरणागतीच पत्करली असं म्हणावं लागेल. आणि पहिली हॅट्रिक VPL सीझन 3 मधली गोलंदाज दीपेशकडून आपल्याला पाहायला मिळाली. खेळाला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज आपण बघतोय विठ्ठल आणि राकेश टावरे. विठ्ठल अतिशय चांगले स्ट्रोक प्लेयर. काल जबरदस्त फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि आज टार्गेट छोटा आहे, त्यामुळे एवढं जास्त प्रेशर कदाचित नसेल. परंतु गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चांगला मारा इंद्रपाल पाटील यांनी केला तर मात्र जरूर या मॅचमध्ये देखील चुरस निर्माण होऊ शकते. आणि तसाही क्रिकेटचा खेळ फार अद्भुत आहे. लो स्कोरिंग मॅचेस देखील बऱ्याचदा इंटरेस्टिंग होत असतात. पहिला बॉल विठ्ठल यांच्यासाठी ऑन ड्राईव्ह करत असताना सुरेख फटका. बॉल चाललाय वाईड स्ट्रीप मिड विकेटला. फिल्डर पोहोचतायत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं सीमारेषे लगत. त्याचा फायदा घेत आहेत. 2 धावा कंप्लीट. अकाउंट ओपन होत आहे पहिल्याच बॉलवर. नियंत्रण चांगलं गोलंदाजांना दाखवावं लागणार आहे या संपूर्ण इनिंग्समध्ये. 5ही गोलंदाजांना चांगला प्रभावी मारा करावा लागेल, तेव्हाच या सामन्यामध्ये आपल्याला रोमहर्षकता निर्माण होताना दिसेल. नाहीतर 5 ओव्हर्समध्ये 39 धावांचं टार्गेट निश्चित रूपानं सोपं टार्गेट म्हणता येईल. आणि काही चांगले फटके फलंदाजांच्या बॅटमधून आले तर सामना पूर्णपणे एकतर्फी होऊ शकतो. असे चेंडू टाकून चालणार नाहीये. फुल टॉस तटवलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमारेषा पार. पहिला चौकार. सपने में मिलता है. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत फलंदाज विठ्ठल. काल देखील दमदार बॅटिंग केली होती. 3 षटकार ठोकले होते आणि 20 धावांचं योगदान दिलं होतं. त्या मॅचमध्ये आपण बघितलं की कुंडलिक शेठ प्रतिष्ठाननं 63 धावा फलकावर लावल्या होत्या, परंतु धावांचं संरक्षण गोलंदाज करू शकले नव्हते. फुलवर घेत असताना कडक ड्राईव्ह. फिल्डर आहेत समोर, मात्र फंबलिंग करून चालणार नाहीये. अलर्ट राहावं लागणार आहे फिल्डर्सना. एक धाव वाचवण्याची आता गरज आहे, परंतु येथे सिंगल कन्सिड करण्यात आली आहे. धावसंख्या 7. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज विठ्ठल. स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश टावरे. खरं तर या मॅचमध्ये भरत स्पोर्ट्सची सुरुवात चांगली होती. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 12 धावा फलकावर लावल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरपासून गोलंदाजांनी पलटवार केला. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना वाईडिश मिडॉनला फिल्डर झेपावलेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र पुन्हा एकदा सिंगल घेण्याची संधी उपलब्ध होती. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करतायत फलंदाज राकेश टावरे. संघाची धावसंख्या बिनबाद 8. 39 धावांचा पाठलाग करत असताना टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठान या मॅचमध्ये भरत स्पोर्ट्स विरुद्ध. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि अगदी गॅपमधून बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. विठ्ठल यांच्या बॅटमधून येतोय आणखी एक चौकार. जे सामनावीराचे मानकरी ठरले आणि आता या मॅचमध्ये विठ्ठल सुरुवातीपासूनच खूप पॉझिटिव्ह दिसत आहेत. प्रत्येक बॉल मेडल करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 12वर. हो, यावेळेला खोलवर टप्प्याचा वेगवान बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर बीट केला बॅटरला. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवता आला नाहीये. शेवटचा बॉल डॉट येतोय. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 12. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. बघा, एक्झॅक्ट 12 धावा भरत स्पोर्ट्सने देखील पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या होत्या, पण त्यानंतर जो मोमेंटम खरं तर फलंदाजांना सुरुवातीला मिळाला होता तो राखता आला नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये महेश आले होते, ज्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला.
तदनंतर दीपेशची हॅट्रिक आपण बघितली. हर्षद आणि कपिल पाटील यांनी देखील डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी केली. विशेषतः हर्षदनं 6 धावा देत एक गडी बाद केला. कपिलच्या ओव्हरमध्ये जरूर 13 धावा आल्या आणि एकूण धावसंख्या 38 पर्यंत पोहोचली. 39 धावांचा पाठलाग करत असताना दर्जेदार सुरुवात फलंदाजीमध्ये विठ्ठल यांच्याकडून पाहायला मिळते. 5 चेंडूंचा सामना केलाय, 2 चौकार ठोकलेत, 11 वर बॅटिंग करतायत. राकेश टावरे यांनी एका चेंडूचा सामना केलाय, 1 वर ते बॅटिंग करतायत आणि आता समीकरण असेल 24 चेंडूंमध्ये 27 धावा. धारदार गोलंदाजीची आवश्यकता आहे भरत स्पोर्ट्सला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. आणि पॉवर प्लेचा खेळ फार इंटरेस्टिंग राहिला आहे. जास्तीत जास्त सामन्यांमध्ये गोलंदाजांचंच वर्चस्व आपण बघितलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सध्या हा 11वा सामना या स्पर्धेचा आपल्या समोर रंगतोय. काल 6 सामने कंप्लीट केले होते आपण. आजचा हा 5वा सामना आहे. याच्यानंतर आजची शेवटची मॅच असेल हरिदास शेठ प्रतिष्ठान विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज मयूर पाटील. भरपूर साऱ्या आशा अपेक्षा गोलंदाजीमध्ये मयूर पाटील यांच्याकडून देखील असणार आहेत. षटकातील पहिला बॉल, शॉट ऑफ लेंथ पुल केलाय, बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर पोहोचलेत परंतु कॅच ड्रॉप. स्वतःचं संतुलन खरं तर राखता आलं नाहीये, थोडेसे स्लिप झाले आणि त्यामुळेच झेल धरतीला दान होतोय. प्रयत्न चांगला होता, सर्कलमधून बाहेर निघाले होते. सर्कलच्या बाहेर जात असताना हा झेल टिपण्याचा प्रयत्न. लौकिक होते फिल्डर. संधी निर्माण झाली होती या पहिल्याच बॉलवर. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटची थोडीशी वरची काढा लागली होती. मिस टाइम पुल शॉट होता. पुन्हा एकदा या वेळेला गॅपमधून बॉल काढण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण लौकिक पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. सफाईदारपणे या वेळेला बॉल त्यांनी अडवला होता, मात्र सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 वर. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर 1 धाव आली आहे. चांगल्या स्थितीत सुस्थितीत पाहायला मिळतोय संघ कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. राम भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघ सध्या बॅटिंग करतोय. पिकअप शॉट ऑन साइडला उडवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहेत परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. गायकवाड अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण विनय जैन यांना देखील बघितलेलं आहे. मंगेश भोईर असतील, हे 40 प्लसचे जे खेळाडू आहेत खूप चांगला खेळ सादर करताना दिसत आहेत VPL सीझन 3 मध्ये. आणि त्यात हे देखील एक महत्त्वाचं नाव आहे विठ्ठल यांचं. चांगला फटका होता, स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु पायानं बॉल अडवलाय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी देखील बघता बघता कंप्लीट केली आहे. फलंदाजाला धावचित करण्याचा देखील तेथे प्रयत्न पाहायला मिळाला नाही नॉन स्ट्रायकर एंडला. आणि आता परिस्थिती अशी आहे की 1-1 धाव ही वाचवावी लागणार आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू जर टाकले गेले तरच या मॅचमध्ये भरत स्पोर्ट्स संघाचं कमबॅक होऊ शकतंय, नाहीतर पूर्णपणे वर्चस्व सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाचं. धावसंख्या बिनबाद 21, येथून फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. याआधीचे देखील जे 2 सामने आपण बघितले कुठेतरी थोडे एकतर्फी राहिले आणि हा सामना देखील तसाच आता एकतर्फी होताना दिसतोय. पुढे सरसावून उंच उडवलाय, डीप मिड विकेटला, फिल्डर पोहोचतायत. प्रयत्न तर फार चांगला होता परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. आणखी एक कॅच ड्रॉप. आता धावचीची संधी असणार आहे. यस, येथे विकेट फेकली गेली आहे परंतु गरज नव्हती, कारण विठ्ठल चांगली बॅटिंग करत होते आणि धावचीच्या रूपात अखेर बाद होऊन तंबूत परततायत. पहिला झटका बसलाय टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठानला.
विकेटचं पतन झालंय, परंतु जी जबाबदारी विठ्ठल गायकवाड यांच्या खांद्यांवर सोपवण्यात आली होती ती समर्थपणे त्यांनी पेललेली आहे. अतिशय धुवाधार आणि दमदार सुरुवात मिळवून दिली आपल्या टीमला. 19 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालेत. संघाची धावसंख्या आपण बघतोय 1/23. नवीन बॅटर प्रतीक भोईर. प्रतीक भोईर ह्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना तुम्हाला दिसत नाहीत, कारण पूर्णपणे ते फिट नाहीत. ॲज अ बॅटर संघात सामील आहेत. फटका चांगला आहे शॉर्ट आर्म पुल करत असताना, परंतु तेवढीच दर्जेदार फिल्डिंग. डीप मिड विकेटला फेक, 1 बाउन्स विकेट कीपरकडे आणि फलंदाज धावबाद. आणखी एका विकेटचं पतन. जबरदस्त क्षेत्ररक्षण इंद्रपाल पाटील यांचं. हा ऑफ कटर प्रमाणे टाकण्यात आलेला बॉल थोडासा आतमध्ये आला होता. फटका चांगला सजवला होता, परंतु फार लवकर पोहोचले होते तिकडे बॉलवर. स्वतःच्या उजवीकडे जात असताना इंद्रपाल पाटील, आणि त्यानंतर फेक देखील बऱ्यापैकी पाहायला मिळाली. फलंदाज भरपूर दूर होते. राकेश टावरे धावा 2 तंबूत परत आहेत. दोन्ही सलामीवीर याच षटकामध्ये बाद झालेत. 2 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त होतोय. पॉवर प्लेचा खेळ कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाच्या नावावर राहिला आहे. धावसंख्या 2/24. समीकरण 18 चेंडूंमध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये जतीन भोईर, द बिग मॅन. आणि विदाऊट प्रेशर येथे खेळण्याची संधी आहे, कारण समीकरण पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने झुकलेलं आहे. चेंडूंची संख्या जास्त आहे, धावा कमी बनवायच्या आहेत. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 18 बॉल्समध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीक भोईर. मागच्या हंगामातील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. VPL सीझन 2 पूर्णपणे गाजवली होती. 144 धावा आणि 8 विकेट अशी कामगिरी होती प्रतीक भोईरची. नरेश शेट ऑलराऊंडर्स संघामध्ये मागच्या हंगामामध्ये प्रतीक भोईर खेळला होता, आणि त्या संघाला चॅम्पियन देखील बनवण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला होता. पण आता टीम चेंज झालेली आहे. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाकडून खेळतायत, आणि हेच तर मजा आहे गावच्या लीग स्पर्धेची. तुमच्या टीम्स चेंज होत राहतील. क्विकर डिलिव्हरी. करण पाटीलचा वेगवान बॉल बीट करून गेलाय विकेट कीपरच्या हातात. फलंदाज प्रतीक भोईरला बीट केलंय. करण पाटीलनं काल इम्प्रेस केलं होतं, विशेषतः बॅटिंग मध्ये आपण बघितलं होतं. चांगले फटके खेळले होते. फार महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्याला बजवायची आपल्या टीमसाठी. शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोल. येतोय षटकार. भल्या भल्या साठी 500 रुपये साजन भोईर यांच्याकडून असतील प्रतीकसाठी, आणि प्रत्येक षटकारासाठी प्रतीक भोईरसाठी हे पारितोषिक असणार आहे. 500 रुपयांचं पारितोषिक गुगल पे केलं जाणार आहे. 30 धावा फलकावर. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 9 धावांची आवश्यकता आहे. खोलवा टप्प्याचा बॉल. चेंडूच्या लेंथ मध्ये लगेच बदल केलाय. मागचा बॉल शॉर्ट बॉल होता, आणि तो जास्त वेगात देखील टाकला नव्हता. जाखोट टप्प्याची जी लेंथ होती त्या बॉलची ती लवकर पिक करत असताना खूप चांगला पुल शॉट आपण बघितला, आणि ह्या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे प्रतीकनं, आणि स्ट्रायकिंग एंडला आणलंय आता नवीन बॅटर जतीन भोईरला. नेक्स्ट बॉल. करण पाटील ओव्हर द विकेट. ओ शॉर्ट बॉल आहे, हॅमट केला अक्षरशः. भीम टोला, वज्र टोला, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. सुनो गौर से दुनिया वालों.
क्विकर डिलिव्हरी, परंतु यावेळेला दिशा भरकटली गेली आहे. अवांतर धाव वाईटच्या रूपात. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयाकरिता कुंडलिक शेठ प्रतिष्ठानला. मागचा सामना त्यांनी गमावला होता. कालची रजनी त्यांच्या नावावर नव्हती, परंतु आजची जी रजनी आहे आपल्या नावावर करताना दिसत आहेत. राम भोईर यांचा हा संघ कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. शरीरावर आदळलाय बॉल. सिंगल कदाचित मिळाली असती पण प्रयत्न झालेला नाही. प्रतीकनं सांगितलंय की घाई करण्याची आवश्यकता नाहीये, फक्त एकच धाव आपल्याला बनवायची आहे आणि विकेट टाकायची नाहीये एका धावेसाठी. विजयाच्या अगदी उंबरट्यावर टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. भरत स्पोर्ट्स या टीमचे संघमालक आहेत देवर्ष पाटील, आणि काल देवर्ष पाटील जबरदस्त बॅटिंग करताना दिसले. आज मात्र शून्यावर बाद झाले. खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, सिंगल मिळेल आणि याचबरोबर हा सामना संपन्न होत असताना सामना जिंकलाय कुंडलिक शेठ प्रतिष्ठाननं. आज भरपूर आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत. जे निकाल आपण बघतोय, काल हारलेले संघ आज जिंकताना देखील दिसत आहेत. बाउन्स बॅक येथे पाहायला मिळालाय कुंडलिक शेठ प्रतिष्ठान संघाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. भल्याना फुटला पुरस्कार आणि सामनावीर खेळाडू आहेत दीपेश. VPL सीझन 3 मधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावर